नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या चालू महिन्यामध्ये अर्थात या महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणारी कोणती पीक आहे? कारण मागील महिन्यामध्ये आपण किंवा मागील अख्खं वर्ष जे पाहतोय आपल्याला पूर्णपणे बिकट गेलेलं आहे. शेतकरी राजाला पूर्णपणे कुठल्याही पद्धतीमध्ये मालाचे बाजारभाव बघायला नाही मिळाले. त्यातल्या त्यात चांगल्या पद्धतीमध्ये आणि कमी दिवसामध्ये मालामाल करणारे जे महत्त्वाचे पीक आहे ते कोणकोणते आहे तर एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ. त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा. पहिलं काम असेल एक जे साधारणपणे 25 ते 30 दिवसामध्ये निघणारं पहिल्या पद्धतीने हार्वेस्टिंग आपलं चांगल्या पद्धतीने शेतकरी राजाला चांगल्या पद्धतीने 2 रुपये मिळतील हीच एक अपेक्षा आहे. तर पहिलं आपण मेथी पीक करू शकतो. तर एक साधारणपणे 25 ते 30 दिवसामध्ये मेथी पीक निघत असं ते आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणार आहे, ते एक करा. दुसरं पीक असेल तर धना पीक आहे, ते सुद्धा एक 28 ते 30 दिवसामध्ये निघतं, ते सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे. एकरी साधारणपणे 60 किलो दोन्ही पण लागतं, धना पण 60 किलो, मेथी पण 60 किलो त्या पद्धतीमध्ये वापरू शकता. तिसरं महत्त्वाचं पीक म्हणाल तर एक 2 ते 2.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने निघणार आहे. कांदा पिकाला पर्याय म्हणून या ठिकाणी तुम्ही बीट लागवड किंवा बीट म्हणतोय तर बीट सुद्धा लागवड करू शकता. चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये बियाणं अवेलेबल आहे, त्यातल्या त्यात गोल्डन सीडचं जे लालिम आहे चांगल्या पद्धतीमध्ये क्वालिटी आहे, माल सुद्धा चांगला निघतोय, वजन चांगलं निघतंय, उत्पादन सुद्धा चांगलं आहे. तर त्या ठिकाणी गोल्डन सीडचं जे लालिम आहे ते वापरू शकता. त्याच्यानंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये कोबी लागवड आहे, फ्लावर लागवड आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे हे महत्त्वाचे जे 5-6 पीक आहेत एक 2.5 महिन्यामध्ये येणार. त्याच्यानंतर चारा पिकामध्ये जर म्हणलात तर मका पीक सुद्धा आहे, हे सुद्धा एक आपल्याला 2 ते 2.5 महिन्यामध्ये येणार आहे. ते महत्त्वाचं आहे, त्या तुम्ही हे करू शकता. म्हणजे हे महत्त्वाचे जे 5-6 पीक आहेत ते निश्चितच करा की 2-2.5 महिन्यामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करून देण्याची संधी आहे, याची त्याचा फायदा होणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकऱ्याबद्दल पाठवा. धन्यवाद.